तर उद्या व्हिडिओ येणार नाही, कारण की उद्या आहे हिंद केसरी मैदान काशीगाव ते, आणि आमच्या इथनं आपल्या गावापासून 1 किलोमीटर फक्त गाव आहे ती बघायला जाणार आहे. आणि आपला बायजा पळवायचा होता, तर बायजानं आपल्याला म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही, त्यामुळे बायजाला काढला नाही मैदानात. आणि तरी पण मला म्हणत होते काढा काढा काढा, गाडीत गाडी पळेल. तर आम्ही आमचा स्वभाव असा आहे की आम्ही पुढल्याचा विचार केला की बाबांनो जर हिंद केसरी मैदान आहे ती, आणि काय हिंद केसरी मैदान म्हणजे त्या मैदानाची सगळेजण वाट बघत असतील. तेच की त्यात जर समजा आपल्या नंदीमुळे दुसऱ्या नंदीचं जर नुकसान झालं, त्या चुकून नाही. दिवशीभर तो मालक विसरणार नाही. आम्ही पण देत बसणार की बाबा माझा नंदीनं जर गट काढणार होता आडवा आला, म्हणजे ती कारण लागते ती तर झालंच की आम्ही नाही बाबा त्याचा गट काढू नाही काढू दे, त्याचा काय विषय नाही. खरं कारण ती लागणार की ह्यो आडवा आल्यामुळं एवढा खर्च अर्ज करून, आणि बारकी ती प्रवेश फी असते 3000. म्हणलं नको बाबानू, काय काय धाडूस करतोय बरं आपला जातोय बाहेर असा अख्ख्या जगात नाही, लय जणांचे बाहेर जाऊ जाते. दिलो, पण आपल्या ती नाही तर ना, आपण हे विचार करतो स्वभावात नाही. पाऊस यायला लागला, आता रायबाचे 2-3 मैदानात नंदी आडवा आला, आपण काय म्हणतो जाऊ म्हणजे एक बैलगाडी शकता, म्हणजे मुक जनावर आहे, त्यांच्या मनात आली की बाहेर जाणारच ती. होय. ते आपण काय दुखते ते मालकाला सांगायचं नाही. फक्त आता विषय राहिला मेन मुद्द्यात, श्रीशैलची आई रायबाची आहे. मला म्हणत होती मागल्या वर्षी बसले की मी बकासूर बघा येणार आहे, मथुर बघा येणार आहे, आणि सर्जा बघा येणार आहे काशीबाई मैदान. मी पण तेव्हा म्हटलेला जाव्या 100% जाव्या. तर ह्यावेळी म्हटलं यांचा थांब, आपण पडल्या टायमिंगला जाऊया सरकार. आता कॅमेरामॅन बोलणं झालं आमच्यावर, काय झालं राहू दे आता, काय तुम्ही नेणार, आम्ही स्वतः जाणार आहे तिथं. नको, वेळ आल्यावर जाऊ आपण बघायला. म्हटलं तुला अजून वेळ आलेला नाही बघायला. रायबाला घेऊन सुट्टी करायला नेणार आहे सकाळी मला पुढच्या वर्षीची. वेळ आली का नाही 100% तुला मी बिन सांगता येणार बघायला. नंदी तर काय माझी म्हणजे इच्छा विना झाली की असं शक्य सांगतो की तुला घेऊन जावं तिथं, तू नंदी तू. अरे ही जी माप इच्छा आहे ती आपण म्हणजे तुझी इच्छा आहे ना, खरं तुला मनापासून वाटतं हिला की मला बकासूर ती म्हणतेच मला बघायचं आहे. मग तू मला रिअल बघायचं आहे, सर्जा मला रिअल बघायचं आहे कशी दिसते ही नंदी, म्हणजे हिंदी केसरी नंदी. कारण की आता इथनं काय लांब नाही आपल्याला. तिला म्हणलं नको मग असं करा की तिथं जाऊन म्हणा या आमच्या गोट्यावर. त्यासाठी तिथं वेळ आहे का उद्याच्याला, आज बसून त्यासाठी झोप लागणार नाही, आणि म्हणायचं असतंय खरं त्यावेळी त्यांचं पण शेड्यूल असतंय ना. शेड्यूल म्हणजे ते अगं ते कसा वेळ काढते आपल्याला उदाहरण घे, त्यासाठी वेळ नसतो गं. होय. आणि कसं असते हिंदी केसरी मैदान म्हणजे ते 2-3 दिवस का नाही हँगच असते ती. आणि त्यात तू बोलायचा या आमच्या गोट्यावर बरोबर मला आपल्याला म्हणतील तू कोण ओ पत्र्याला काय झालं, कुणी गाडी धडकले? मी धडाकले आज पिकअप लावा गेलो सावली बेस किती शेडच तिकडे पाडलं नाही. पावसाला लावलाय. होय नव शेडच तिकडे उलट केलं नाही बरं की. तिला किती काळ मला आयला म्हटलं काहीतरी वाजलं जागेवर बरं दाबला. सावलीत लावा गेलो ग, माया करायला गेलो धन्नूची. धन्नू लय उंच आहे. धन्नू मधली नाही मी उन्हातच थांबणार. कोणत्या दाखवले ते चला ह्यांनी मला नेणार नाहीत, लक्षात ठेवा सगळ्यांनी. 100% तुला बकासूर पण दाखवणार. 100% तुला बकासूरचं दर्शन देणार, परत मथुरचं दर्शन देणार, सर्जाचं दर्शन, म्हणजे जेवढी नंदी आहेत का नाही. आता तो आपला हे मोठा लक्ष होय त्याचं घडलं दर्शन आपण त्याचं. मी खरं किती दिवस मागे लागली होती. मग घेतलं ना तसं मागं लागणार माझ्या. होय म्हणजे हे विषय नाही तुम्हाला माहित आहे मी कधी म्हणजे लई मागं लागल्या मला बकासूर मथुर वगैरे, म्हणजे बकासूर मथुर म्हणजे जे बघायचे नंदी ते. आहेत का नाही, ते सगळे बघायचे. तर म्हटलं आता ती वेळ नाही आपली बघायची, शपथ वेळ नाही. चला वाहिटू घर घर सरकार फोन घातलाय काय घाला. आलो बघायला उद्याच्या मैदानात नियोजन बघायला अपडेट बघा. आता मग तू जेव्हा व्हिडिओ सुरुवात करेल चालू करेल तेव्हा म्हटलं इथनं चालू करायची सुरुवात. म्हणजे हा लेखच आपल्याला आवडला भरपूर. लेखमध्ये असलेलं की हा लेख वाचला का नाही कामाला असं म्हणजे प्रोत्साहन येतं, म्हणजे मन असं प्रसन्न होतं. म्हणून म्हटलं जेव्हा इथं येईल आणि व्हिडिओ करायला सुरुवात करेन तेव्हा म्हटलं तुमच्याबरोबर ही शेअर करायचं. चला तर आज रायबा शेट आणि आपल्या रायफल शेटला जमलंच तर फेरा काढणार आहे. कारण की काय झालं रायफलला सुलतानपूर फेरा टाकायचा होता, तर सुलतान शेटचं मैदान बहुतेक म्हटली 27 तारखेला पळणार आहे. आणि त्यांनी परवा दिवशीच फेरं टाकली ती 2-3 फेरं टाकली ती बघा. तरी पण म्हटलं द्या एखादा
इथनं निम्म्यातनं फेरा काढू नाही तर एकच फेरा काढू असं म्हटलं त्याच नाही. बघा जर नाही जुळलं तर रायबा शेड उजवीनं रायफल शेड डावीनं ह्यो फेरा काढणार आहे. आणि रायबा शेडचं एक 2-3 दिवसात मैदान आहेच. म्हणजे आता उद्याचं हिंदी केसरी मैदान झालं, काशीबाग हिंदी केसरी मैदान उद्या ते झालं की मग रायबाचं मैदान चालू करणार आहे. आई ही आपली धन्नू नाही ही आपली थार. चला बघा आता रायफल आणि रायबा शेट पहिल्यांदाच पळणार आहेत. आणि रायफल हा आता दोन्ही खांदी फिट करणार मी, म्हणजे डावीन पण टाकलं फेरा त्याला, उजवीन पण टाकलाय, आता जास्त करून डावीच. आणि ही शेट घ्या मार खाচ্ছিল सगळं बाजा दे रे धडू का टाक्याला कसे शेट ओ शेट पळायचं त्याच्याबरोबर चांगलं रायफलवर काय रायफल लय दिवसांना रायफलला फेर आहे. आता आठवड्याला फेर असणार रायफलला आणि लवकरच मैदान चालू शे साहेबांचं काय 2-3 दिवसात. चला घेतो आवरून बरा ओटा रायफल ओट ओट पहिल्याला ओट म्हणल्यावर कळत नव्हतं. कशी रायफल आपली रायफलनं पण चालू केलं वाटतं पाडायला. आणि काल भरपूर कमेंट आलेत, मेसेज पण आले मला व्हॉट्सअपला आणि फोन पण आलेले की दादा रायफल तरी आपली आहे का स्वतःची, ती पण पार्टनरशिपमध्ये आहे. तर आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं आहे. बाजा रायबा रायफल आणि इकडं ब्रह्माशीट आपली ही 4 आपली जायची, त्यात कोणी पार्टनर नाही काय नाही, काय असेल तर वैयक्तिक आपलं जाय. ब्रह्माला आज बाहेर घ्यायचं म्हणतोय, ब्रह्माला होई चल. सेम बावर गेल्या बघा सेम ही बानू उठ म्हणते, उठायचं नाव घेणार झाल्या. त्या इथलं लुटणं काढले, तिच्या अंगा खायला लुटायचं राहिले, दमलं होईल का हलवून आता गमत काय झाले हा उठ की ग ए बानू निवांत आणून दिल्या बघते. आणि इकडे कशी बघा ही साहेब बघा, ही साहेब आता बाहेर, या साहेबाला 2 आता काय रायबा शेटगत तब्येत वगैरे करणार मस्तपैकी फेरं बिरं. आता आई बशी नाही साहेबी अगं उठ तुझ्या उठ की बांध कशी झोपल्या बघा किती आहे. बानू उठ रामा उठ बहिणीला उठ तुझ्या उठ तिला उठ बानू उठ की अगं उठ की उठ मारलं तरी कळ नाही अगं उठ की हा बरं झोप बाळा झोप काढतो परत तुझ्या खायला लूट. काय उठायचं नाव घेणं झाली आणि बघते इकडे बघ. ओके आता मी बघणार तू काय लागलंय बिकलंय का उठायला म्हटलं. आता उठलं बघा उठ बाळा उठ की ग अगं उठ की बानू बरं बस बाय उठायचं तेव्हा उठ वरून बानू उठ बाळा उठ अरे सांग की काय तर जरा. आणि ह्याची शिंग कशी होते काय माहीत, वेगळी शिंग आहे ह्याची सगळ्यांच्या पेक्षा. ब्रह्मा साहेबांना कंडा नवीन दोरी नवीन सुट्टी नाही आता तुला नका. बाच्या वरची निघाली ही बानू. तर फेरा काढा मी चकडा नेऊन ठेवू काय मी तुम्ही बघ नाही पण नाही आवरणार. तुम्ही घ्यायची मी बाजाला घेतो खेळा घेतलेत मग ते घेतलेत. चला बाजालाच म्हणतोय सॉरी रायबाला घेऊन येतो. नकालाच वाटेल
रायफलला नेलेला आहे पुढे. बघ्या रायफल फुल तावत आहेत का काय करते बघ्या. ही शेट काय करते बघ्या. रायबा शेट काय झालंय हो कसं चालते बघ. ताप गाठला इसनी दाव आहे केवढा झालाय रायबा. दादा दात पावा काय पुढल्या वर्षी लावतोस काय बरं. सगळीजण दात लावणी वाढ बघते. मी दात लावायची तुझी वाढ बघ. सरकार आली छकडा घेऊन मिळाले रायबाला घेऊन. घेतलाय की सरकार आहे सरकार बघून ना होय. रायपूर शेड बघा कसं झालं आपलं लाट करते काय. चला तर सुलतान शेड आली ती आणि डावीने फेरा टाकायचा याचा. चला आता काय ह्याच्याकडे लक्ष दिलं असतं बरं झालं असतं वाटायला लागेल. त्याला लय पळवत ह्याच्यावर एकच टाकायचं त्याच्यावर आणखी त्याला गायला का झाला चाल तर गॅस मिळवण्याला का अवघड झाले. उद्या मैदान ठरवायचं काय करायचं. गाडी पळवायची जोतला लई खाली होते. पळाय आता पळवायचं आता आणलं इथं. फण मोठं झालं पाहिजे राजुडी. शेजारचे सगळे माझ्याशिवाय वाजत असते ते. इथनं धरू दे विरे विरे येता खाली येऊन दे का इथंच. अरे आमल्या सुलतान नियोजन कुठे केलं आता 30 तारखेला आपल्याला 5 नाही फाटी असू दे आता काय बसून ठेवण्यापेक्षा. असाल बसू दे 30ला 2 दिवस पडणार 30-31 30-31 रायबा पण आजच नको रायबा पण आहे. आणि सुलतानचं ह्याचा भाद्रामुळे का नाही आपलं नियोजन एक लय इस काढलं. कारण की काय झालेलं भाद्रानं सुलतान आम्ही हे करणार होतो मैदान आणि मी असं आधीच सांगून ठेवलेलं कुठलं मैदान धरू नका. धरलो तरी बी तर काय त्याला सांगितलं कॅन्सल होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आमच्या कसा पळाला रायफल पिंट्या दोन्ही खाली उजवीला ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड त्याचा ठोका म्हणजे याला फॅमिलीला माहिती याला तडाका कसा आहे खालून 2-3 वासरं गाठलेली पाडली. तर गाडी उडी ओढून बांधलेली आणि इसनीला दाव टाकलं तर आपल्याला डोसक्यातच आहे दोन्ही खांदी रायफल. आता पहिला एक खांदा पळत होतो उजवी आपण बी रस्ता लावतात दोन खांदी लावली होती. एक खांदा बदलला तर लगेच दुसऱ्या होईल. हा म्हणून तर डावीनं जातात त्या 5 फेर डावीनं उजवी चांगली फिटनेस झालाय. फिटनेस मध्ये आलाय बघ आता. खायला उद्या त्याला का म्हणजे 26ला आहे सुलतान फी कंटेंट पैरू एक कणाकण यायला लागला टॉपचा आहे ती ते नव्हे ह्याला पण टॉपचं पैर यायला लागला. ह्याला वाटला पाहिजे रे असं नाही की आपण मध्ये ह्याला वाढणार आहे खरं पैसे देणार का. पैसे असले ते बाबा आमचा जाते पुरा आता गॅस बी मिळाला बस जा 10,000 रुपये द्या याला वाढणारा बैल घालतो. 10,000 कसं कॅश पे का फोन पे माझ्या गुगल पे खरंच अजून ते वेळ गेलेला नाही देताय का. असं त्याला वाढणार जर याला नाही वाढलं तर पैसे माग. 10,000 आम्हाला आज असं सगळा सीझन खेळीत 10 बैल. चला तर काय झालं आता सुंदरपूर फेरक टाकायचं म्हणतोय रायफलचं कारण की ही साहेब ताडा गल्लय आणि वासरान भ्या काढलं म्हणजे डोसक्याला ताप झालं. हो रायबा अहो रायबा सांगा राहिलं आता मग ते रायबाचा फेरा का टाकला नाही तर रायबानी आहे दोन्ही खांदी. त्या दिवशी याला डावीन टाकली याला तर जरा खेळ पडतोय म्हणून रिस्क नको म्हटली ते उलट काय गोळी गत जातील म्हटलं उसात. डावीन लयच उजवीपेक्षा याला डावीन स्पीड आहे बरं का सुलतान काही विषयला. याला मग त्या मापातच पाहिजे की कटिवला पाहिजे टाकायचा पण सुशा त्याला मैदानात एखादं वाटलं की नाही गाडी चांगली आहे इकडे
कारण गाडी पाहिजे गाडी पाहिजे गेला तरी बाहेर आपलं नशीब आणि वर आला माझ्या घेत आपलं मी नेला नव्हतं भादरान रायबा म्हणजे गेला तर टोटल नाही फट्टून म्हटलं नेल्यात गाडीच आडवी आली करायचं आपण साहेब मैदानात करायचं इथं चालतंय स्वतः शेठ आभार आहे फेरा दिल्याबद्दल हे असं आणि वरनं कुचकं बोलायचं आता काय झालं आभार आहे, आभार आहे, आभार आहे म्हणून सांगितलं ना का? अरे कुछ करा मी सुलतानला म्हणले मालकाचं नाही म्हणले मला काही नाही म्हणलेलं बैलाला म्हणले अरे बैल त्याचाच बैल आहे त्यो. नाही म्हणून तर बोलू ना हक्कानं आज पण तेच की कवा बी म्हटलंय की चला आता आता पेंट खांब सुद्धा तू म्हटले होते घालला त्याचं काय येतं 10 दिवसानं आता फेरा टाकतो रायपूर वर त्याला दूध पाजायचं बैल आपण आता आली ती पाहुणे का कावा टाकणार आहे त्याला आता कशा पाहुणे टाकलीच पाहिजे मैदान चालू आहे ते पाहून तू 2 वर्ष जात ना पाहुणे का टाकायचे असते माहिती आम्हाला शिरा दिल्या होती मग टाकाय ठरली का नाही मग टाके का तर यो. मैदानात ती कॅन्सल केलं तर मग ह्यो एकच्या पुढे होणारा पाहिजे का? रायबा काय मी आहे की नाही मारते नाही पाण्यात पण मारते नाही मग बाबा मग रायबा ह्यो आणि तो पिंट्या न्यायचा माहिती आहे बैल मला बी बघू. त्याला न्यायचा तेव्हा पण तू करे. तुमचे आहे ना मी काय तयारी तुझा पुढे करू एक. रायबाचं एक मैदान होते आणि याचं एक मग दोघा करू एक दोनच्या पुढे चालतंय जरा ढिल्या होते शिरा कुठं होय साला पाळणार आहे पुढे बेलावड्यात पण रायबा पळायचा किती तारखेला 30-31 आहे आणि साला डमरूबर झालेली हो साला पाळणार ओपन तर आपला होता जुना टायर तेव्हा आता नवीन एक त्यावेळी पण नवीनच टायर होते तर ते टायर मेको गाडी गेल्यामुळे टायर खराब झालेला जुना टायर टाकलेला आता काढून नका तो नवीन टायर घातला ते आता टाकायचा आणि जाताना गव्हाणी घेऊन जायचे झालं टायर निघालं ती स्टेपनी कुठं ठेवायची खाली अडकून ठेवली अडकून खाली त्याला काय त्याचा हुक घरात आहे मग काय हिचं काय करायचं मग त्याला मग वर ठेवू आपण कॅरेजवर ठेवू आता त्याला आपण मारला खाली येतं तिथं टायर तो हा हो काय आपल्याकडे आहे तो असं फिरवायचं असतं रे गोल असं तर आता टायर टाकून झाले टायर टाकायला खूप वेळ झाला आणि आता लागलो आपण हा अरे दोघं उचलू शकतो आपण तर आपण लावल्या तर वैरणीची सोय करायला म्हणजे बाहेर आपण नंदी बांधणार उन्हाळा चालू झाला आहे आणि अख्खी वैरण टाकली की नंदी आपलं वैरण बाद करते म्हणून म्हटलं त्या कोंड्या घेतलेले आपण कोट्टा टाकायला आणि कोट्ट्याची सवय द्यायची ह्याला वॉरंटी गॅरंटी काय आहे का नाही वॉरंटी गॅरंटी आहे की नाही इसकी कितनी काय तोडणार नाही म्हणते गॅरंटी आता नाही तोडणेवाला नाही हो आता काय म्हणा त्याला शिंग लावली हो शिंग लावली हो हा शिंग लावली आता काय म्हणते खवाळतं या तिनं शिंग लागा शिंग ऐसा नाही तुटे का ना हा आता आपण घेतले किती ना आता किती रे किती घेतलेत हा आपण किती घेतले त्या 5 ना 6 घ्यायचे होते ना 6ला 2700 आणि 5ला 450 ठरले एक बाळा मग त्यानं बिल करायचं आपण एखादं आपण पैसे मागवले नहीं ऐसा नहीं भैया जो पसंद पड़ेगा वही उठाएंगे ना हम हमें हिंदी ज़्यादा नहीं आता मराठी में सब तुमको बता दिया हम अभी कैसा हमको चाहिए आता 1 नंबर काम झालं बघा आपलं 5 चला तर आता कोणते घेतलेले आपण आणि उद्यापासून आपल्या 5005 फॅमिलीचे नंदी बाहेर असणार आणि वैरण आपली मात्र येत होती भरपूर आणि ब्रह्माशेठ पण आपले बाहेर असणार ब्रह्माशेठचं आता नवीन रूप तुम्हाला बघायला आवडलंच कारण आपण कधी शेअर केलेलं नव्हतं ते आणि झालं
तर आता 1 2 3 4 5 5 कोंडे घेतले ते आधी ठरलेले 6 कारण की रायबा बाजा आपला रायफल बाजरा आणि ब्रह्मा रायफल बिलते एकच आहे असं काय होतं तुम्हाला बाजरा 5 झाल्या 6वी 6 आपला हा सुंदर 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 येणारच आहे काही विषय नाही मग आता 5 का घेतल्या कारण की 1 कमी झाला म्हणून 5 घेतल्या आता त्या 5 नंबर सुंदरच आहे इथे. तर शेडमध्ये आलेलो आणि ही पिशवी बघू शकता माशांनी भरल्या कारण की लिंबूच्या झाडाला जी माशांची घाण असते ती टाकलेली राकेश भाऊजींनी दिलेली व ती आत्ता झाडांच्या खाली पुरली आणि शेडमधलं आवरलं आणि मी ह्याच्या भीतीनं इकडे येतच नव्हती आत आणि आत्ता आली तर चमत्कार बघू शकता वस्तूंची जिथल्या तिथं ठेवण कशी असते ती आज मला कळाली आणि तिकडं काय चाललंय कुणास ठाऊक काय आता त्या रायफलला सोडताय सगळं नाही आणि होय टगाय चमत्कार कसा झालाय हो छकड्याचा चक्क छकडा आत घेतलाय सकाळजीनं काय झालं विषय चकड्याची किंमत म्हणजे आपण जेव्हा आपला रायबा जन्माला आला माहित आहे रायबाला फेर देताना कसं काय लागायचं फेरायचा पण विषय नाही फेर का आपण टाकलं ती आपली चुकी आपल्याला अनुभव एवढा नव्हता बरोबर आहे पाक 7-8 महिन्याचाच फेर 5व्या 6व्या महिन्यात फेरा टाकला आपण पाहिजे 4थ्या महिन्यात मग तिथनं पुढं आपल्याला आपण म्हणजे आपल्या फॅमिलीला कळालं की बाबा नवीन जायचं चला छकड्याजवळ चला टॅग घ्या बोलायला आणि काय वराड आणि त्या छकड्याच्या लय आठवणी आहेत आणि तो छकडा तो कर्नाटकवाला घेऊन गेला इतकं वाईट वाटत होतं जीवाला कारण त्या छकड्यासाठी मी माझी लय मूल्यवान आठवण दिलेली ते कर्नाटकवाल्याचा पण विषय करायचा आहे तर त्यांनी एंडिंगचा ही दिले अशी मुदत दिली आम्ही पण काय आम्ही ती शेअर करत नाही त्या सोडून मग नाही झाला विषय तर ते आम्ही शेअर करणारच आहे हा ती सगळा व्हिडिओ तयार आहे नव सांगा की व्हिडिओ तयार आहे त्याला छोटीशी क्लिप पाठवली होती आणि रडायला लागला हो आणि कसं आहे की आपला साधेपणाचा लय जणांनी गैरफायदा घेतलाय म्हणून जर आपण ती पोस्ट टाकली तिथून पुढं आपलं होय. बघायचं एक छोटीशी क्लिप टाकलेली आपण म्हणजे बाबऱ्याच्या मालकाला मग ती का टाकलं तर की ही बघा सोशल मीडियावर जाणार इथनं पुढे अजून भरपूर मग तो मध्यस्थ्याचा पण फोन उचलत नव्हतं किती त्यांनी फोन केला असतील शेवटी तीच मागं लागलं की दादा तुम्ही आता शांत राहू नका तुम्ही ऍक्शन घ्या ते अक्षय दादा राहते तिकडच केरळ साईडला मग ती आहे तर आपल्याला पहिल्यापासून गाईड करणार तिकडचं सगळं सांगणार हे फक्त सोशल मीडियात घ्या नाही त्यासनी मी सांगितलेलं बाबा विषय असा आहे तुम्ही आम्हाला शब्द दिला तो शब्द आम्ही पाळला म्हणजे कुठला बाबऱ्याचा ब्रह्माचा असेल ती वगैरे वगैरे आपल्याकडे 1-3-4 दिवस राखाडली तर जी मुदत दिलेली त्या मुदतीच्या आधी जे मध्यस्थित आपल्या त्यांनीच दिलं माघारीच दिली पण त्यांनी सांगितलं दादा आम्ही पैसे दिले ते तुमच्याकडे येतील जाऊ मला द्या तर मी त्यांचं पण देऊन टाकलं लगेच आयला म्हटलं बरं चालते म्हटलं म्हणजे झाला विषय ते आता सुद्धा ती मध्यस्थी म्हणायला लागलेत मी मध्यस्थी आहे मी थांबायला लावलंय तर मी तुमचं पैसे देतो पण नको सांगितलं आम्ही आता तुमचा रुपया नको म्हणून सांगितलंय पैसे त्यांच्याकडेच घ्या आणि बराव दे त्या जागेवर बसायला हा रायबा नाकानं घालवला त्याला जा तिकडं मला तिला भ्या वाटते हा बोला की हो चकड्याचा विषय हो काय झाला विषय सांगतो तुम्हाला खरं म्हणजे चकड्याची किंमत मला कुठं कळाली जेव्हा आपला रायबाला नव्हता तो आपल्या चकडा मिळत नव्हता मग म्हणजे इकडे तिकडे चकडा मागून पण मिळाला नाही मग आपला एक मित्र आहे गावातला मग त्याचा मित्र काशीगाव त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्याचा चकडा मी काशीगावात आणत होतो त्या रायबासाठी चालवायला व्यायामला फेऱ्या नव्हतं टाकलं नुसतं व्यायामला रायबा भाज्या यांच्यासाठी परत नेऊन काशीगाव सोडायचा टूव्हीलरवरून असं तर चकडा पहिल्या स्टार्टला घेताना काय झाला विषय तेव्हा 16,000 रुपये आपण चकडा घेतलेला बहुतेक होय 16ला घेतलेला गुलाबी कलरची चकडा माहित आहे सगळ्यासनी थार बाबऱ्याच्या मालकानं हो तो चकडा मग तेव्हा तो छकडा देताना माझ्या तर असं जीवात असं लई ते पाहिजे होता ठेवायला पाहिजे होता जाऊ तिकडे म्हणून तर काय होतंय लय बाहुनीच्या आहारी गेलं का नाही आणलं डिस्किमी आता बाहुनीच्या आहारी बंदच केली आपण प्रॅक्टिकल वागायचो आता काय होतं सगळ्यांनी मनाचा जर विचार करत बसलो का नाही आपलं जगणं मुश्किल तेवढा आहे प्रत्येकाच्या मनाचा विचार कोणाकडे मनाचा विचार करणार आज आपण चांगलं वागलं पाहिजे तर देऊ द्या बरोबर काय पण करू दे आणि आपण काय म्हणतो आयला त्याला आपण बोलतो घेऊन नाराज तर तो गडी बिंदाज असतो
होय तो बोलून चालू सगळ्यांच्यावर होय. आणि आपण काय विचार करतो आणि आपण काय बोललो एवढ्या लांब नालाय त्याला कशाला दुखवायचा, जाऊ देल घेऊन. आणि त्या छकड्यासाठी इथपर्यंत आला होता, त्याच्या त्या अंगातलं पाणी आम्हाला कळलं नाही. ना त्या विषय करू आपण ते हा आता. हा छकड्यात 10,000 रुपये घरातल्या दिले, म्हणजे साहेबांनी 10,000 रुपये दिले. 6,000 रुपये कमी पडत होतं कारण की बैलगाडी क्षेत्राला आपण ताव नवीन होतो, बरोबर आहे. होय. ऑलरेडी घरातले काय म्हणत पडू नको. नाही, रायबाला सांभाळायला सांगितलं होतं की तेव्हा, पण तो खर्च वाढायला लागला ना. खर्च वाढायला घरातल्यांची पण अनुभव आहे ना, काय होय. काय पुढे छकडा बिकडा हे वगैरे ही काहीच डोक्यात पण नव्हतं. मग ते म्हणाला यार काय करायला लागला या क्षेत्रात पडू नको तू, तुझं तू आपल्या आगाया गेला वगैरे वगैरे म्हणजे चालू होतं. पण साहेबांनी काय केलं, 10,000 रुपये दिले. म्हणजे बाळा धर बाबा. त्यात वाटलं काय बाबा एवढा ही होईल असं वाटलं नव्हतं पुढे. येणं जाणं सगळा खर्च काढून ते झालं. 6,000 रुपये कमी पडायला लागले. म्हणजे काय करायचं तेवढं रायबाची आई म्हणजे हिरी आणखी तिच्याकडे होती ठेवलीच होणार. नाही, मोडली आपण, मोठीच विहीर आहे मोडून टाकली वरच पैशाने. म्हणलं रायबाला होती. ते सॉरी या जायचं भाडं पिकअप पण होतं. होय, म्हणजे विषय काय झालता, माझी म्हणजे बाळ तिड्याला जावायला अंगठी घालतात ना, तर ह्यांच्या बरोबर मला पण अंगठी केलेली. हा. मग ती अंगठी म्हणलं घ्या, जाऊ देल. आणि भविष्यात म्हणजे रायबाचं आपलं इकडे तिकडे फेऱ्या हा. भाडं वगैरे 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 तेच की. असेल ते. स्पष्ट सांगू का, रायबाचं पहिलं वायव्यात मैदान गेलं तेव्हा 7,000 रुपये दिलेलं गट्टू फायनलला मी. 7,000 रुपये का अनुभवच नाही. एवढं? याचं भाडं पावत्यात 1,000 रुपये 3 पावत्या टाकल्या कडलं गाडी कडलं. त्यांनी पहिलं बाजा म्हणा बाबऱ्यान त्याच्यात पावत्यावारी तर एवढं आम्ही बुडलोय. एका महिन्याचा आम्ही 40,000 रुपये खर्च दिलाय. काय म्हणतेस त्या भाज्याचं सांगतो तुला, मी चोराड्याला गेलो ट्रायल बघायला कसा करतो बघायला. होय, बाहेर गेला. 4 पावत्या टाकले, 4 का 5. 6 हा 6 पावत्या. हजार रुपये. त्या पैशाचा म्हणजे त्यात चुकी आपली जाय आपल्यालाच मारायची. तुम्हीच त्यावेळेस हुरवून जात होता की हा जाऊ दे, मधनच्या नादात किती वाट लागली. आता नाही, आता रायबाची परवा गाडी कडन आली, यांनी कडनच हाणली. हा, मग ते अनुभव यायला लागले. एकच पावती टाक, आता इथनं पुढे टाकले 2 पावती. नाही, एकच पाव कुठं पण होती कडले होते आतमध्ये, पण त्या गटात कोण पण असतो. काय नाही, फरकच आम्हाला पडत. पळायचं आहे, आम्हाला नाद आहे, शेवट उतरते काही विषय नाही. फक्त एकच पावती इथलं पुढे. आणि तिथं झालो या भाज्याच्या 4-5 पावत्या या जायचं भाडे वेगळं. काय सांगतो मला 12 ते 15 रुपये खर्च झालेला. मग काय. कुठलं मैदान चोराड्यात बोलते, चोराड्यात गेलो होतो. आणि काय नसते कोणीही बाजा बरोबर आणलेला बैलच गेला बाहेर, तेव्हा बाजाला पळायचं. हे सगळ्या फॅमिली माहिती आहे. तेव्हा बाजाच्या मनात होतं सगळं पाळायचं. तेव्हा बैलानं साथ दिली नाही. परत फेरा काढायला गेलो, बाजा गेला बाहेर. बाजा कुठं बाहेर गेला. तेव्हा पण ते बैलानं बाहेर म्हटलं, ती मध्ये जाग खांदा बदलला. ती पुन्हा आणि बाजान डोक्यात ठेवायला चालू केलं सगळं तिकडे. ते आपलं म्हणजे बाजाचं नशीब, बाजाचं आपलं नशीब बदललं. होय, थोडक्यात ते जाऊ दे. म्हणजे सांगण्यासारखीच आहे, पावत्यासाठी खर्च करू नका. अतिरिक्त पावत्या टाकू नका. जर तुमची गाडी लागणार असली ती 6-10 पावत्या टाकू. बस सीमेला कुठं पाळणार आहे तुम्ही? नव सीमेत पण पावत्या टाकणार आहे काय? 50 पावत्या टाकल्या तर गाडी लागणार, तर कुठनं पण लागणारच. बरोबर, सीमेला होय, सीमेला काय फायनलला काय करणार. फायनल राहू दे, महत्वाचं सीमे. गट निघायसाठी एवढा खर्च. काय तुला सांगू, आता मी मैदानात असतो ना, हा, काय पण मालकाचे 5-6 पावती असते. आणि फाटे किती असते तर 7-8. 7-8. हा, त्याच्या गाड्या पडतात 2-3 अशा गाड्या पडतात. मग तीच की बाकीचं पैसे ह्याचा विचार आहे का. आणि पैसे म्हणजे एकच डोसक्यात. बरं त्या एवढ्या मैदानापुरतं तुमचं नाव परत काय, मग ती सवय लागणार. व्यसन लागते प्रत्येक मैदानात 5-6 पावते टाका. मला सुलताना माझ्यांचं एक आवडतो. होय, अमल भाऊजी म्हणजे माझं जोडीदार जायची खासगीत काय होती माहिती का, एकच पाऊस कुठलं पण येऊ दे, कशी पण येऊ दे, आमच्याकडे पैसा नाही. एकच अमल भाऊजी म्हणते त्या वहिनी गटाला नुसतं निघून सेमीला आल्यावर काय करायचं, कडनं. आणि कडनं हे न सुलताननं कधी कधी गुलाल केलाय नाही. मग ते म्हणते तो गट काढला, सीमित काय करणार आहे होय, तो विषय. काय प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. मी पण आता इथं पुढे चालू केलं, एकच पावते. आता मला 3-4 मैदान केली आपण, हा, किती पावते टाकली. एकच. आता परवा दिवशी यांनी 2 टाकत होतं की भद्राची गाडी मधनच येऊ दे, पण नाही म्हणलं एकच टाका, तर बरोबर मधनं गाडी आली. त्या ह्याच्यात नाही हा, होय, मला नेलं नेल्यात पण काय केलं आपण, एकच पावती टाक. कडलं काय झालं आपलं नशीब, गाडी आली अडवी पळायला चांगला राय बा. रायबाने बाहेर. चला हे शेअर करायचं होतं म्हणजे बरं
आपले म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली पण आपले व्हिडिओ बघते होय. कोण कोण बघते काय काय बघते ते आम्हाला माहिती आहे. होय. म्हणजे मोठी मोठी माणसं पण बघतील बैलगाडीवाली आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी आणि सुशिक्षित पण बघते ती, त्यांना पण नवीन आहे त्यांच्यासाठी बघते. बैलगाडी क्षेत्रात पडताना मोठ्यानं बोला. आमचं पहिल्यापासून व्हिडिओ बघा हां आणि मग पडा. काय लई वेळ लागला नाही तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून राहायला जन्माला आल्यापासून पळायला लागल्यापर्यंत किती त्रास आहे आणि जे वस्तू तुमच्या नावाने पळल दुसऱ्यांची हां ती राहिलं असं नाही. ते तर राहील. परत तुम्हाला म्हणत तुमचीच आहे ते राहील असंच नाही. नाही त्यामुळं आम्ही भरपूर ठेसा खाल्लेत आणि इथनं पुढे आम्हाला ठेस लागली की ती तुमच्यापर्यंत पोहोचणार. का तर एक म्हणजे आमचा काहीतरी फायदा होऊ दे. काल्पनिक काय मी आता दाखवणार नाही. काल्पनिक दाखल्यामुळे अंगडी काल्पनिक नाही, आपण वाईट काय दाखवत नव्हतो, आपण चांगल्या गोष्टी चांगल्या दाखवत होतो. गोष्टी सगळ्या पहिल्यापासून चांगल्या गोष्टी दाखवल्यामुळं ही अंगडी स्कीम आल्या. बरं आज आपल्या इथं नंदी झाला ते त्या मालकाने नंदी आला तर त्या मालकाची काय चुक्या झालेल्या आमच्या काय चुक्या झालेल्या त्या आम्ही कधी शेअर केलेल्या नाही. होय पण जाऊ दे, त्या मालकाच्या चुक्या झाल्या तर आम्ही शेअर करणार. आता जाऊ दे. आम्ही आता कोणाचा नंदीच घेणार नाही. तर ह्यांनी घेतला तर मी नाही घेऊन देणार, कारण बास आता लय आम्ही म्हणजे मन जपण्याच्या नादात आमची वाट लागल्या. ब्रह्मा जो मेन टेक होता तो दिसलाच नाही, टॉर्चमुळे सगळी लेवल लागली. बरं दे त्या वस्तूत आता काय माझ्या आवाज वाईट. ब्रह्मा ए ब्रह्मा कसं नाट करते काय. आणि ही वस्तू आपल्या फॅमिलीवर जास्त शेअर केलेलं नाही का एक कारण आहे. काय? धप्पा असा देणार आहे या वस्तूचा. बेकार धप्पा आहे बेकार. कारण की काय काय आपण एवढं शेअर केलं ते धप्पा बसलाच नाही. धप्पा बसायच्या टायमिंगला त्या वस्तू आपल्यापासून गेल्या. गेल्या. म्हणून ही वस्तू ही काय आपली वैयक्तिक आहे त्या सोडून काय त्याचा विषयच नाही. आपल्या हक्काचे ए ब्रह्मा ऐ बेकार आहे बरं का बेकार. लय चंचल नाही मार्क त्याला. ब्याच मार्क आहे बघ आलो. त्यानं लाड जरी करून घेतला नाही ना त्याच्याकडं तरी त्याला राग येतो. आता ही त्याला हात पाहिजे चाटायला काही पण करून. काय माहिती आहे का हे जे आहे का नाही हा ही लय वांड आहे. वांड वांड म्हणजे ती सलगरी गाय असते का त्या टाईप मध्ये, त्या टाईप मध्येच आहे ते. शिंगावूनच कळतंय ना म्हणजे त्या ह्याच्यात हो. तिचा आणि काय सांगू लोटताना बिटताना आपण ती शेअर केलेला नाही ह्याचा एवढा एवढं तो- जमवतोय माझा तर जीवच काढतो धरा. दिसलच एक 4-5 दिवसात तुम्हाला ब्रह्माचे व्हिडिओ काय आहे ब्रह्मा ते. म्हणजे आता काय झालं आता आपण म्हणतो ना गव्हाणी गव्हाणी आणायच्यात. आता आज गव्हाणी घेऊन आली. थांबा सर काय तुम्ही केलं होतं तसं काही दिसतच नव्हतं. ब्लॅक अँड व्हाईट आता मी काय म्हणलं ब्रह्माशी आता 4-5 दिवसात तुम्हाला व्हिडिओ दिसतीलच. रोज. ब्रह्माचं खरं रूप हे दिसेलच. कारण की आपण का शेअर करत नव्हतो कारण आईला दूध पेत होता का ते. आणि आता आईचं बघा हाडून कातडी झालं. एक केलंय कारण त्याला. की का दमवा लागले जायला. खाद्य पण चालू केलंय खरं काय उपयोग होईना झालाय. दमवाय का लागलाय तर आता मोठा यायला लागलाय. आपण कसं रायबाला म्हटलं बास आता आईला दमवा. रायबाचा नाद कर 1.25 वर्ष पेलाय 1.5 वर्ष. काय करत होतो सकाळी संध्याकाळ सोडत होतो. तिथंच- गुडगं खाली ठेवून पेत होता. तेच तशी बोकडांसारखं. हा ती म्हणजे उंची पोचत नव्हती ना त्याची. म्हणजे आईची उंची कमी. ए ब्रह्मा काय होतंय रे भावर तू कसं काल कसं करतो. मार्क लय होणार आहे त्याला. वशिंड पण नाही लय रायबागत. रायबाच्या आईच्या बाळांची वशिंड मोठी होती ती बरं का. रायबाची आईचा विषय काय माहिती आहे का लय वेळा बोलली मी. रायबाची आई कधी स्वतः फॉन्ड घेत नाही. तुम्ही जी सिमेस परत जेवळ वगैरे आता बाजीवर आता बानवाईच कमी ब्रह्मा एवढी उंची झाली. आता ही बांधून सेम भाजी डुप्लिकेट झाली. सेम Same. उंची पण तशीच आहे. व्हिडिओ सकाळी गेला ते पण शेअर कर. बरं बरं तुम्ही कुठे उठलं अगं उठ 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 म्हणतो ते व्हिडिओ आपल्या फेवरेट शेअर करावं. म्हणजे आपल्याला माहिती आहे बानू कसं होतंय प्रत्येक वेळी कॅमेरा घेऊन जायला येत नाही पण लय भारी गमती असते त्यांच्या. काल तर अशी पेंगत होती. अगं बानू उठकी सगळं उठलं शेड काय ही जे खालचं राहिलं अगं उठकी अगं खालू तू अशीच बघते तरी मी नाही उठत म्हणजे बायच्या वरची निघाली हे काढाय काय काढ. मी नाही पळत तर नाही पळ. तुला काय करायचं ती कर कर. पण आता पळणार आहे तो. चला नाही ते पळालं तर त्या बानूला पळवणार. नव असं आपण खरंच म्हणायचं. काय म्हणतात किती आपण जी बिंबवतो ना ती होतं बरं का. आता आपल्या श्रीशावर अनुभव घ्या की मी तिच्यावरती चालू केले बिंबवायला. बदल बघितला असा का. होय होय अधिक शेअर हा. करायला बाजी मला एक थोडं कळाले काय त्यामुळे बाहेर बसतील का काय मला कळलं काय करा शेअर करे नको. खोड सक्सेस झाल्यावर शेअर करा. आज सांगून ठेवा जी खोड म्हणजे खोड कळाल्या पण ती आम्हाला तर बघा काय मोडता येते का तुम्हाला. दाखव मग व्हिडिओ आता कट कर आणि दुसरं जाऊन चालतो. आपण डॉक्टर साहेबांनी व्हिडिओ दाखवूया. हां आणि मला जरा एक शंका वाटते बाजीची. तर मग तू गेलीस ना तिकडे लिंबाकडे तिकडे काय करायला लिंबाची घाण काढायला हां तेव्हा मी तुला राहतो बघावं तरी विषय काय आहे आता बघू मग
हो हो ओ ग बसा, राहू दे राहू दे. काही करत नाही ते. आजचा 9 दिवस काय माहितीये का मारणार मस्ती. होय की हो, पण भीती वाटते हो. काय करत नाही का तू काय गावात सुटी येत नाही. ए भाज्या बरं मुरकी आली कानाच्या बाहेर. याला काय नाही विषय. भाऊजी मारल म्हणजे काय तो राग तुमच्यावरच आहे. हो का? बादशाह तुमच्या जवळच आहे. हाय की चालू आहे की लाईट गेली आता दिसत नव्हतं. हे बघा हो. तुमच्या जवळ बादशाह होतोय. काय बाई डोक्याला ताप. म्हणजे म्हणून मी चिडते, आई चिडते, श्रीषा चिडते. ते तुम्हाला आवडतं काय? आवड प्रेम नाही म्हणायचं ते. आणि जिथे कोण रुसत नाही फुगत नाही ती प्रेम नाही. त्या फुडल्या ते बसत असते की वाढ बोल विषय संपला हे जवळ. आता माझ्याजवळ जे मित्र स्किल माझ्यावर स्किल फुकतील मी त्याच एका पैसे नव्हतो. रुसणार आवड्या आवडला आपल्याला. कारण मी हक्कानं रुसतो सगळ्यांच्या सगळ्यांची माहिती. हक्का रुसतो शिवाय देतो सगळं करतो. म्हणजे हे आपल्याला शेअर करा. आता बघ सरकार गेलं जवळ सरकार जास्त असतील का नाही कधीच नाही. आता मी बाहेर जवळ बाहेर कसा अगोदर हक्क दाखवत होता. काय म्हणला सा? आजही अशी का वागतील माझ्यावर. तुम्ही अवसान देताय हो. पावसांमध्ये मग काय असं फोडायची मारायची. फोडायचं नाही म्हणजे कोण पण असू दे. तुमच्या मनात माप त्याच्याबद्दल चांगल्या भावना आहेत त्या, पण जिथले तिथे ठेवा. फुडणार आलं की तुम्ही पण कारक करा. जिथं ती करतोच ते मी. म्हणजे ही राहत नाही हो त्यांच्या दृष्टीनं तुम्हाला किंमत. त्यामुळे तशी वागतील. बरं फोडायचं काय ह्याला मी फोडल्याला नाही गेले सोडून रायबाला एकदा दिलाय प्रसाद. ती मुक्या जनावरांचं पण नाही मी सांगत, माणसांच्या बाबतीत पण सांगते. तुम्ही ऐकून घेता का नाही प्रत्येक गोष्ट पुढच्याची जाऊ दे करत. त्यामुळे ती अवसान जाते. आता ह्याला काय कळते सोडा, ही काय मुका जीव आहे ह्याचा तुमच्यावर जीव आहे. त्याचं नाही. तुझा हक्क मला घालूची वर नाही हो तीच की तुम्हाला काय माझा माणूस नाही. हा पण ती मुक्या जनावरांचं निस्वार्थ झालं. आता बघा आला का माझ्या मुक्या जनावरांचं निस्वार्थ झालं हो, पण माणसांचा स्वार्थ असतो त्यात. आता काय लागलं आता इथं मयूर जर आला सरकार जर आले सरकारला गप्पू मारा माझ्या का पाहिजे 24 तास मी येतो. तिकडे या बाजी इकडे बाळा लका रायबाची डुप्लिकेट झाला तर म्हण तू पण हा असं बोलूनच घ्यायचं असते जवळ. यो भाज्या आणि यो रायबा प्रेम आहे आईची. ओ बाय बघा तुम्ही कधी पण माझं म्हणजे तुम्हाला माहित नाही माझं निरीक्षण ते तुम्ही केले का नाही. जी वर्षाच्या आतली लहान बाळ आहेत हा जी मोठी जनावर आहेत ती मला नेहमी लागतात.